हल्ली मुलांची खाण्याची आवड खूप बदललेली आहे. त्यांना आता पास्ता, नूडल्स त्याचप्रमाणे बर्गरसारखे प्रकार खायला खूप आवडतात. तर आज मी घरामध्ये पास्ता करते आहे. पास्ता इन व्हाईट सॉस करायचा आहे आज आपल्याला आणि त्याच्यासाठी मी पास्ता आणलेला आहे. 2 प्रकारचे पास्ता मिळतात मार्केटमध्ये. हा पेनी पास्ता आहे आणि हा व्हीटमध्ये केलेला आहे. व्हीट सेमोलिना म्हणजे व्हीट आणि रव्यापासून केलेला हा पेनी पास्ता आहे. त्याच्यासाठी मी आता इथे अंदाजाने पाणी गरम करत ठेवलेलं आहे. 1 चमचाभर मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आता हे पाणी गरम होईपर्यंत बाकीची तयारी करूया. 2 सिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या हातानेच त्याचे ओबडधोबड तुकडे करते आहे मी. ही स्किन खूप पातळ असते आणि त्याच्यामुळे आरामात ही तोडली जाते. 2 टोमॅटो घेतलेले होते आणि त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि त्याचे आता काप करूया. 2 मोठे कांदे पण घेतलेले होते आणि बारीक कापलेले आहेत ते. एवढा लसूण आपल्याला लागणार आहे. लसूण आपल्याला खूप बारीक लागणार आहे म्हणून मी तो किसून घेते आणि एवढी क्वांटिटी लसणाची आपण घेणार आहोत. हे 4 जिन्नस मुख्य आहेत. आता पाणी गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा पेनी पास्ता आपण घालूया. आपल्याला हा थोडासा मऊसर असा शिजवून घ्यायचा आहे. फार लिबलिबीत मऊ हा शिजवायचा नाही, तर थोडासा हाताला टणक लागेल इतपतच आपल्याला हा शिजवायचा आहे. साधारण मला याच्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत. आपण आता हा पास्ता मऊसर झाला आहे का बघूया. त्याच्यासाठी चमच्यानी कट करते आहे मी आणि आरामात कट होतो आहे. ह्याचा अर्थ ज्या पद्धतीचा आपल्याला पास्ता हवा आहे त्या पद्धतीचा पास्ता शिजवून तयार झालेला आहे. थोडासा पास्ता मी बाउलमध्ये काढून घेते इथे. कच्चा पास्ता थोडासा डार्क येलो आणि शिजलेला पास्ता थोडासा कमी येलो असतो. आता हा पास्ता सगळा चाळणीमध्ये काढून घेऊया. ह्याच्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे. चाळणीमध्ये ठेवल्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं तेल घातले मी. त्याच्यामुळे सुद्धा पास्ता सुटा सुटा राहतो. तेल उग्रवासाचं घ्यायचं नाही, साधं रिफाईंड ऑइल घ्यायचं. ह्याच्यावरती आता आपल्याला साधं थंड पाणीसुद्धा घालायचं आहे. थंड पाण्यामुळे सुद्धा पास्ता मोकळा मोकळा राहतो आणि नंतर तो तयार झाल्यानंतरसुद्धा असाच मोकळा राहतो. टॉस करते आहे मी इथे. टॉस केल्यामुळे ह्याच्यातलं शिल्लक पाणी सगळं निघून जाईल आणि हा पास्ता कोरडा व्हायला मदत होते. आता जेव्हा आपण बाउलमध्ये ठेवलं आहे तेव्हा एक उलथनं ठेवलं आहे, म्हणजे तिरका पास्ता ठेवला आहे. त्याच्यामुळे लवकर पाणी निघून जातं. पॅनमध्ये बटरची 1 क्यूब ठेवली आणि बटर वितळल्यानंतर त्याच्यामध्ये सगळा लसूण घातलेला आहे. लसणाचा रंग बदलेपर्यंत परतलेला आहे. कांदा घालायचा इथे. कांदासुद्धा थोडासा मऊसर. सगळ्या भाज्या खूप मऊ मऊ शिजवायच्या नाही, थोड्या त्या टणक राहिल्या पाहिजेत. गाजर घालतो आहे. गाजरसुद्धा थोडंसं परतून घेतो आहे. इथे दाखवता नाही आलं तरीसुद्धा सगळ्या भाज्या साधारण अर्धा एक मिनिट परतलेल्या असतात. टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोच्या रसामुळे गाजरसुद्धा आपोआपच इथे चांगलं मऊ होऊन जाईल आणि शिवाय सिमला मिरचीसुद्धा आपोआपच ह्याच्यामध्ये मऊ होऊन जाईल. हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आहे बघा. गाजराचा ऑरेंज कलर, टोमॅटोचा रेड कलर, त्याचप्रमाणे ग्रीन हिरवी मिरची. भाज्यांचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे इथे. माझ्याकडे इटालियन सीझनिंग होते आणि ऑर्गॅनोसुद्धा होतं. तर त्याच्यापैकी मी आता 1 चमचा सिझलिंग आणि 1 चमचा ह्याच्यामध्ये ऑर्गॅनोसुद्धा घातलेला आहे. त्याच्यामुळे पास्त्याची टेस्ट विशेष वाढते. पास्त्यामध्ये धने जिरे पावडर किंवा इतर कुठलेही मसाले वापरले जात नाहीत. आता आपण इथे व्हाईट सॉस करतो आहे. व्हाईट सॉस करण्यासाठी बटरची 1 क्यूब टाकलेली आहे मी इथे आणि बटर पूर्ण वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मैदा परतून घेणार आहोत. मैदा खूप चांगला परतायचा तरच व्हाईट सॉससुद्धा चांगला होतो. मैदा परतल्यामुळे काय होते की त्याच्यातले कण पुन्हा एकदा सुटे सुटे होतात आणि नंतर त्याच्या गाठी होत नाहीत. सॉस हा जसा टॉमॅटो सॉस असतो तसाच हा करायचा आहे आपल्याला. तर त्याची जी कन्सिस्टन्सी असते ती साधारण टॉमॅटो केचप किंवा टॉमॅटो सॉससारखीच असते. रंग बदलला आहे बघा इथे मैद्याचा. एकूण मी इथं 3 चमचे मैदा वापरलेला आहे आणि सगळा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. थोडं थोडं करत दूध घालायचं आहे आपल्याला इथे आणि मग सतत हलवत राहायचं
आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तयार झालेल्या गाठी हळूहळू मोडून जातात. तर पहिल्यांदा आता मी हे 1 बाऊल दूध घातलेलं आहे आणि नंतर हळूहळू थोड्या थोड्या वेळाने आपण आणखी 1 बाऊल दूध ह्याच्यात घातलेलं आहे. 2 बाऊल आणि हे 3 बाऊल दूध आपलं इथे घालून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मगाच्याप्रमाणे पुन्हा एकदा इटालियन सीझनिंग आणि ऑर्गॅनो घातलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ऑर्गॅनोमध्ये चिली फ्लेक्स आहेत, त्याच्यामुळे इथं मी वेगळे चिली फ्लेक्स वापरलेले नाही आहेत. चीज घालते आहे मी इथे. चीज जरा आधी मी काढून ठेवल्यामुळं ते व्यवस्थित किसता नाही आलं, त्याचे तुकडे तुकडे पडलेले आहेत. पण साधारण मी इथं अर्धा वाटी तरी चीज वापरलेलं आहे. चीजमुळं ज्या गाठी झालेल्या होत्या पास्ता सॉसमध्ये त्या आता सगळ्या मोडून निघतात आणि पास्ता आपला एकसारखा चांगला होतो. हे चीज सगळं काढून घेतलं इथे आणि हे जे उलटणं आहे त्याने थोडं थोडं शिल्लक असलेल्या गाठी दाबायच्या, म्हणजे त्या मोकळ्या होऊन जातात आणि पास्ता एकसारखा होतो. गॅस बंद करायचा आणि 1 चमचाभर ह्याच्यामध्ये मीठ घालून पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. सॉस जवळजवळ आता इथे तयार झालेला आहे. ह्याच्यातल्या सगळ्या गाठीसुद्धा गेलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी मिरी पावडरसुद्धा घालू शकतो. सॉस खाली काढून घेतलेला होता आणि थोडासा कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत. मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पेनी पास्ता घालायचा आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. सॉस सगळीकडे चांगला लागला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं जास्त वेळ इथं व्यवस्थित मिक्स करायला पाहिजे. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल. आता आपला हा पास्ता जवळजवळ तयार झालेला आहे. सॉस करताना जर थोडासा पातळ ठेवला तर ह्याच्यामध्ये पास्ता टाईट न होता थोडासा पातळ राहील. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तो थोडासा पातळ ठेवायचा. आता ह्या कन्सिस्टन्सीचा पास्ता आमच्या घरी आवडतो म्हणून मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. डिशमध्ये सर्व करत आहे मी इथे. सगळा घालून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा ऑर्गॅनो घालणार आहोत आणि मगाशी जे आपण टोमॅटो आणि सिमला मिरचीचे तुकडे ठेवलेले होते ते सुद्धा ह्याच्यावरती ठेवणार आहोत. घरी मुलांना ही डिश खूप आवडली. आता शिल्लक थोडासा पास्ता राहिलेला होता, तो खूप घट्ट झालेला होता, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथे आणि त्याला साधारण अर्धा 1 मिनिटभर चांगला चटका दिलेला होता. त्याच्यामुळे जो घट्ट झालेला होता तो थोडासा पातळ झाला. नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही पास्ताची डिश. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू व्हेरी मच.